हडकर. स्ट्राईकला आहे सुजाता आणि नॉन स्ट्राईकला आहे अपूर्वा. पहिलं षटक घेऊन येत आहेत विद्या वॉरियर. पाहू आपल्या संघासाठी. एंजल पडगळे एंजल तर्फे पहिलं षटक घेऊन येतात विद्या आणि स्ट्राईकला आहेत सुजाता. बघूया विद्या आपल्या संघासाठी काय करतात आणि सुजाता आपल्या संघासाठी काय करणार आहेत. फलंदाजी मागचे ते आहेत, ते व्हॉलंटियर आहेत. पहिला चेंडू आणि पटवलेला आहे. एक एक धाव धाव मिळते. छान असं सुजाताकडून बॅट फलंदाजी. चांगली अशी फलंदाजी सुजाताकडून. अपूर्व आपण सगळ्यासाठी काय करते बघूया. विद्यांचा पुढचा दुसरा चेंडू. चेंडू पुढील चेंडू आणि खेळायला समोरच्या दिशेने. एक धाव मिळते. एक पाहूया धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. धाव. व्हॉलंटियर जर बॉल तुमच्याकडे आला तेव्हाच हात लावायचा आहे. आणि विद्यांचा पुढचा चेंडू सुजाता यांना. सुजाता खेळण्यास तयार. समोरच्या दिशेने खेळलेला आहे. आणि चांगला एक धाव सध्याकडून मिळते. क्षेत्ररक्षण पाहूया. आणि निर्धाव असा चेंडू. धाव संख्यात भर नाही. 2 धावा. विद्याचा आणि पुढचा चेंडू पुढील चेंडू सुजाता यांना. विद्या वॉरियर यांचा पुढील चेंडू हडकर यांना. आणि चांगला असा काहीसा निर्धाव चेंडू. चकवलेला आहे फलंदाजानं. चांगली आतापर्यंत विद्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे संघासाठी. व्हॉलंटियरने बाउंड्रीच्या आतमध्ये यायचं नाहीये. चेंडू किती आहे? चेंडू 4 चेंडू झालेले. पुढील चेंडू समोरच्या दिशेने आणि खेळलेला आहे. एक धाव मिळते. दोन दुसऱ्या धाव बघूया. धावेसाठी प्रयत्न. एक धाव. एक धावेवर समाधान. धाव संख्येत भर. धाव संख्या 3. पहिला षटकात धावसंख्या 3. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा विद्या वॉरियर टू अपूर्वा. आणि खेळला. धाव. आणि आउट. उत्कृष्ट असं माया यांच्याकडून क्षेत्ररक्षण धावबाद केलेला आहे त्यांनी अपूर्वा यांना. धावचित केलेलं आहे अपूर्व यानं. आणि षटकही संपलेलं आहे म्हणून. एक षटकाकरीच धावसंख्या होते. एक बाद 3. अपर्णा आणि माया. जाने माने फलंदाज अपर्णा. खरोखरच यांच्या अपर्णा यांची बॅटिंग खूपच सुंदर आहे. गेल्या वर्षी त्यांनी चांगली फलंदाजी केली होती अपर्णा यांनी. अपर्णा यांनी गेल्या वर्षी मैदान गाजवलं होता. मायांचा पुढचा चेंडू अपर्णा यांना. आणि वाईट असा चेंडू. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. संघाचं दुसरं षटक माया यांच्याकडून. माया यांचा सामना करतील अपर्णा. पाहूया. आणि चांगला असा चेंडू माया यांच्याकडून. मारण्याचा प्रयत्न परंतु सकवलेला आहे. मायांचा पुढचा चेंडू अपर्णा यांना. आणि उत्कृष्ट असं विद्यार्थ्यांकडून क्षेत्ररक्षण केलं पाहूया. होतं. जेलबाद झाल्या असता अपर्णा या. पण चांगलं असं क्षेत्ररक्षण विद्यांच्याकडून. धावसंख्येत भर. धावसंख्या 5. थोडस मिस फिल्डिंग झाली. मायांचा पुढचा चेंडू सुजाता यांना. सुजाता बघा संघासाठी आणि चांगली फलंदाजी चांगलं करते असं आतापर्यंत. तटवलं. एक धाव होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पाहूया. धावसंख्यात भर. धावसंख्या 6. मायांचा पुढचा चेंडू अपर्णा यांना. माया यांचा सामना करतील. आणि अरे बोल. बॉलिंग मायांचा अपर्णा यांना त्यांनी ट्रिपल चित केलेला आहे. चांगला असा माया यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि त्रिफळाचित केलाय अपर्णा यांना. मायांचा पुढचा चेंडू कविता यांना. जितू यांनी चांगली प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं. यशवंत हे बॉलिंग कोच आहेत. सॉरी. मायांचा पुढचा चेंडू कविता यांना. कविता. आणि दुसरा बोल. पुन्हा त्रिफळाचित केलाय कविता यांना. चांगली अशी
यशवंतांनी चांगलीच प्रशिक्षण दिलेलं आहे टीम एंजल यांना. सरिता कुलकर्णी पाहूया आपल्या संघासाठी काय करतात आणि बॉलर काय आपल्या संघातील गोलंदाजीसाठी सुगंधी शेट्टी तिसरं षटक घेऊन येत आहे आणि सुजात आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी करतायत. बघूया कॅच जेल बाद होता होता वाचलेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी सुगंधी मॅडम यांच्याकडून. सरिता कुलकर्णी चांगली गोल फलंदाजी करतात पाहूया आता आणि त्याप्रमाणे तटवलेला आहे. एक धाव होते दुसऱ्या धावेसाठी. एक धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 8. सुगंधी मॅडमचा पुढचा चेंडू सुजाता यांना. सुजाता खेळण्यात तर वरून मारलेला आहे. बघूया तटवले पाहूया चौका जातोय का आणि दोनदा झेल सोडलेला आहे सुजाता यांचा. धावसंख्यात भर. धावसंख्या 9. चांगली अशी अजूनपर्यंत चौका षटक बसलेलं नाहीये आणि चांगला असा निर्धाव चेंडू. चेंडू 9 धावा आतापर्यंत झालेला आहे. सुगंधी मॅडम यांची चांगली गोलंदाजी करतायत. डेड बॉल. डेड बॉल आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. धावसंख्यात कोणतीच भर नाही. धावसंख्या 9. तिसरं षटक चालू आहे आणि काहीसं स्वैर चेंडू वाईड घोषित केलेला आहे. धावसंख्यात भर. धावसंख्या 10. चांगला असा तिसरं प्रशिक्षण षटक चालू आहे आणि पुन्हा एकदा पाहूया सुंदर चेंडू. निर्धाव असा चेंडू. काहीतरी निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत कोणतीच भर नाही. आतापर्यंत चांगलं सुगंधी मॅडमनी षटक टाकलेलं आहे. अजून काहीतरी जम बसलेला आहे पुढचा आणि चेंडू. सुंदर प्रयत्न वाईड. परंतु स्वैर चेंडू वाईड घोषित चेंडू. केलेला आहे. धावसंख्येत भर. एक धावसंख्येत चेंडू. भर. 11. आणि सुंदर असं चांगली असं तटवले. एक क्षेत्र धाव होईल. सुगंधी मॅडमकडे पाहूया एक धाव एक धाव तोटी पूर्ण पूर्ण. केली आहे सरिता मॅडमनी. धावसंख्यात भर. धावसंख्या 12. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 खरोखर षटकं पूर्ण. 12 धावा. सरिता मॅडमने चांगली धाव घेतली. त्यांनी जाणलं की आपली एक धाव पूर्ण होईल. बॉलरचं नाव. पुढील बॉलरचं नाव सिद्धी. सिद्धी घाडगे. सिद्धी यांचा पुढचा चेंडू. सिद्धी यांचा आणि आज सरिता यांना वरून मारलेला आहे. एक धाव होईल. आणि गच्चाला दुसऱ्या क्षेत्र धावेसाठी यांच्याकडून. प्रयत्न. एक धाव पूर्ण. धावसंख्यात भर. धावसंख्या 13. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. चांगला असं चांगलाच फलंदाजी मारलेला करतात सुजाता हे. चौकासाठी. फिल्डिंग केलेली आहे. उत्कृष्ट असं फिल्डिंग. उत्कृष्ट फिल्डिंग. एका धाव. चौथं षटक चालू आहे आणि दोन्ही फलंदाजी चांगली कामगिरी. डेड बॉल. धावसंख्या बल 14. पुन्हा स्ट्राईक वरती आणि बघूया सरिता काय बरोबर करतायत. चांगले मारले. पाहू एक धाव घेते का. सुजाता यांना धावबाद केलेला आहे. नवीन बॅट्समन आहे. नाव सांगायचं आहे. नाव आशा. आशा. बॉल. चेंडू किती बाकी आहे. 3 बॉल. 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू. शेवटचे. बघूया सरिता आपल्या टीम साठी काय करते. सिद्धी यांचा पुढचा चेंडू. सरिता यांना चांगली हा, गोलंदाजी केलेली आहे. चांगलं सुंदर असं मारलेलं आहे. पाहू गच्चाला असं क्षेत्ररक्षण यांच्याकडून. गच्चाला असं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली. धावसंख्येत भर. धावसंख्या 15. सिद्धी यांचा यांचा पुढील पुढचा चेंडू. आशा यांना निर्धाव असा चेंडू. कोणती चांगलं
आणि शेवटचा चेंडू आहे हा, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचा, शेवटचा चेंडू. धाव बाद. धाव संख्यात कोणती धाव संख्या 15. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. धाव संख्या 15 झाले. मॅच नंबर 4, मॅच नंबर 4 सुपरस्टार आणि रेड कार्पेट त्यांच्या कॅप्टननी पिच वरती यावं टॉस उडवण्यासाठी. टीम एंजलला जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. मस्त मस्त मस्त. मॅच नंबर 4 सुपरस्टार आणि रेड कार्पेट. अपर्णा भी हा. थांब काय हा हे थांब थांब कोण आहे मी आलो नाही बोल्ड झाली मोरेसाठी गेले त्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे सरांनी हा यशवंतकडे चलो शेट्टी 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 कोण आहे. गोलंदाजीसाठी शेट्टे मॅडम आणि फलंदाजीसाठी स्वाती. नॉन स्ट्राईकला योगिता. समोर मारलेला आणि सुपर एक जोरदार असा फटका मारलेला. एक धाव पूर्ण. जोरदार असा फटका मारला पण एका धावात समाधान. शेट्टी मॅडम पुढचा चेंडू घेऊन येतात योगिता यांना. बघूया योगिता आपल्या संघासाठी काय करतायत. आणि झेल उडालेला बघू झेल घेतात की नाही. गचाळाची क्षेत्ररक्षण. धाव संख्यात भर. धाव संख्या 2. शेट्टी यांचा स्वाती यांना पुढचा चेंडू जोरात खेळलेला आहे आणि पहिला षटकार स्वाती यांच्या बॅटीतून. वुमन चॅम्पियनशिप मधला पहिला षटकार घेतलेला आहे स्वाती शर्मा यांनी. जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. पहिला षटकार स्वाती शर्मा यांच्याकडून. ब्यूटीफुल कर गई. शेट्टी यांचा पुढचा चेंडू स्वाती यांना आता षटकार घेतलाय त्यांनी. डेड बॉल. धाव संख्या 8. शेट्टी मॅडमचा पुढचा चेंडू स्वाती यांना. हॅलो स्वाती या जोरदार फलंदाजी करतात. जोरात मारलेला आहे आणि एक बॉल एक धाव. धाव संख्यात भर. धाव संख्या 9. शेट्टी मॅडमचा पुढचा चेंडू योगिताने खेळलेला आहे. बघूया एक धाव पूर्ण करतात का. आणि एक धाव पूर्ण. धाव संख्या भर. धाव संख्या 10. शेट्टी मॅडमचा पुढचा चेंडू स्वाती यांना. बघूया स्वाती काय करतात या बॉलवर. जोरात मारलेला आहे. बघा झेल होतोय का. झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. षटक पूर्ण. 1 ओव्हर 11. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. अपर्णा बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. अपर्णाचा पुढचा चेंडू स्वाती यांना.
डेथ बॉल. अपर्णाचा पुढचा चेंडू स्वाती यांना. स्वाती यांनी खेळण्याचा प्रयत्न आणि चोटी धावाची पूर्ण केलेली आहे. चांगले आहे. योग्य धावसंख्येत भर. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. बघूया योगिता काय करतायत. योगिता हा उत्कृष्ट फलंदाजी करतायत. जोरात मारलेला आहे आणि चेंडू आटोक्यात आणि 1 धाव्यावरती समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या 13. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 3. अपरांचा पुढचा चेंडू स्वाती यांना. स्वातीने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. निर्धावाचा चेंडू अपरांचा. जोरात फट. बघूया काय षटकार. दुसरा षटकार आणि टीम साळुंकेची हिट वुमन स्वाती शर्मा. टीम साळुंकेची रोहित शर्मा, स्वाती शर्मा. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन टीम एंजल्स, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन टीम एंजल्स. मॅच नंबर 4 चे प्लेयर रेड कार्पेट आणि यंगस्टर सुपरस्टार स्वाती शर्मा यांच्या फलंदाजीवरती टीम एंजल यांचा विजय झालेला आहे. त्यांनी 2 षटकार मारून पूर्ण मॅच फिरवलेली आहे आणि टीम एंजल यांचं अभिनंदन. चांगला असा सामना झालेला आहे. आता चांगला असा सामना झालेला आहे आता वुमन्स चॅम्पियनशिपचा. आता होणारा सामना प्लीज रेड कार्पेट आणि सुपरस्टार. आता होणारा सामना रेड कार्पेट वर्सेस सुपरस्टार. टॉस विन. टॉस कोणी विन केलेला आहे. भूषण सर टॉस.